मोरे सर हा चेंडू घ्या मोरे सर. नेत्रंजन आणि विद्येश पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. या स्पर्धेसाठी विशेष कॉईन बनवण्यात आलेले यशवंत पाटील आपल्या या स्पर्धेसाठी. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर संघ, एका बाजूला जय गावदेव वडूनवगर संघ. आज कॉलिंग केली पाहिजे संघाने जय गावदेव वडूनवगर संघाच्याने. त्यांनी टॉस जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि या स्पर्धेमध्ये ही पहिली मॅच सुरू होण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलं छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर संघाला. प्रथम बॅटिंगसाठी नेत्रंजन आणि विद्येशी सलामीची जोडी. गोलंदाजीसाठी रविकांत. फील्ड सेटअप केलं जात आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉईंट आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण. त्यानंतर काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू खेळण्यासाठी नेत्रंजन पाटील तयार होतोय. ओव्हर द विकेट गोलंदाज. इथे मात्र चांगला फटका आहे. पहिला चेंडू मिडल ऑफ बॅट घेऊन पाठवलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेवर सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल. विद्येश पाटीलची रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे. खूप अनुभव आहे, अगदी टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेटचा अनुभव या फलंदाजाला. नेत्रंजन पाटीलने आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं खोललेलं आहे. संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा केलेला आहे. धावफलकावर धावा लागतायत. पहिल्याच चेंडूवर 2. दिनेश चौघले आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. हा फुलटॉस चेंडू आहे, स्वंग केलेला आहे, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण तिथपर्यंत पोचतील. हो, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे, पॉवर दाखवलेली आहे क्षेत्ररक्षकाने. फिल्डिंग खूप चांगली झाली आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित होतील. आज सुपर संडे आणि सुपर संडेमध्ये आज तब्बल 11 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात मिळालेली छत्रपती शिवाजी वडूनवगर संघाला, कारण त्यांच्या धावफलकावर आता 2 धावा लागलेल्या आहेत. खरं तर नेत्रंजन पाटील एक हार्ड हिटर फलंदाज आहे, सलामीस आलेला आहे. एक चांगली जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. एका बाजूला तंत्रशुद्ध फलंदाज तर एका बाजूला धडाकेबाज फलंदाज. हो, इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. बीट, स्विंग अँड मिस. सकाळचं वातावरण आहे. खरं तर चेंडू बॅटवर उशीर राहील. गेले कित्येक दिवस आपण पाहतोय स्लो गोलंदाजी खूप चालते. स्लो गोलंदाज खूप यशस्वी ठरलेले आहेत, प्रभावी ठरलेले आहेत या खेळपट्टीवर. रविकांत ओव्हर द विकेट मारा करतोय नेत्रंजन पाटीलसाठी. यावेळी मात्र चांगला फटका आहे. ओहो, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि जय गावदेव चषक 2024 तिसऱ्या दिवसातील हा पहिला चौकार येतोय नेत्रंजन पाटीलच्या बॅटमधून. चौकार. क्षेत्ररक्षक थोडासा कुठे ना कुठे तिथे अगदी भुचकाळ्यात पडला होता. हाही फटका चांगला आहे. मिडल ऑफ बॅट घेतलेला टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. साइड स्क्रीनला सलामी देणारा हा आणखी एक नेत्रंजन पाटीलच्या बॅटमधून चौकार. जमलन बघा खेळाडू सारे, जमलन बघा खेळाडू सारे. क्रिकेटचा महोत्सव आयला आयला. कोणती बाई हा चषक आयला, कोणती बाई हा चषक आयला, कोणती बाई हा चषक आयला, कोणती बाई. वेल शॉट बॉल बघा. 2 चेंडू त्याच गतीने फेकले होते आणि त्याच गतीने फटकीही खेळला होता नेत्रंजन पाटील. अगदी म्हणावी तशी सुरुवात मिळालेली आहे. वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय, 12 धावांनी. इथे मात्र चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र जाळ्यात अडकलेला आहे. खरंच या फटक्याची गरज होती का? कारण चांगला खेळ चालला होता. 5 चेंडूपर्यंत 12 धावा धावफलकावर लागल्या होत्या आणि इथे जरी टॅप करून सिंगल डबल घेतली असती तरी निश्चितच एक चांगली धावसंख्या म्हणावी लागली असती. मात्र नीतीच्या मनात काही वेगळंच होतं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता तिथे नेत्रंजन पाटीलने. खरं तर या खेळपट्टीवर चांगली प्रॅक्टिस आहे त्यांची, परंतु चेंडू
मिडल ऑफ बॅट आला नव्हता, मिस टाईम फटका आणि लॉंगॉनचा लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फिल्डर एक चांगला जज कॅच करतोय आणि फलंदाज बाद. सोना देवी स्पोर्ट टेमघर आणि बंद्रा मारुती काल्हेर संघाचे कॅप्टन 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण टॉससाठी नसाल तर 1 षटक कमी केलं जाईल. सोना देवी स्पोर्ट टेमघर आणि बंद्रा मारुती काल्हेर. सोना देवी टेमघर आणि बंद्रा मारुती काल्हेर दोन्ही संघाचे कॅप्टन. हा सामना सुरू आहे. 4 षटकं संपण्याच्या अगोदर 4 षटकं संपल्यानंतर जर तुमचा कॅप्टन टॉस बॉक्समध्ये नसेल तर आपले 4 षटकं कमी करून सामना 3 षटकांचा खेळवण्यात येईल. गोलंदाज तयार दुसऱ्या षटकासाठी. आता मात्र विदेशला पहिल्यांदाच स्ट्राईक मिळते. पिछा केला होता चेंडूचा. खरं तर वाईड अँगलने चेंडू टाकला होता, ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. बघितलं होतं विदेशने की थर्ड मॅन पोझिशनमध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि तिथेच कुठे ना कुठे मारण्याचा प्रयत्न केला होता. वेलकम जितेंद्र धुमाले, आपलं हार्दिक स्वागत आहे. व्यावसायिक कबड्डीपटू. इथे मात्र काय घडते, आत्महत्या म्हणावी लागली असती इथे, कारण विदेशने अगदी सरळ बॅटने टॅप केला होता चेंडू. खरं तर राजेश पाटीलकडे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र धोका ठरू शकला असता. राजेश पाटील थोडंसं स्ट्रॅटर्जी आज चेंज बघायला मिळाली. नित्रंजन पाटील सलामीस आले, चांगली सुरुवात करून दिली. राजेशला 1 डाऊनला ठेवला कारण मिडल ऑर्डर त्यांना मजबूत करायची होती. एक चांगली स्ट्रॅटर्जी म्हणावी लागेल कॅप्टन संदेश पाटीलची. इथे मात्र ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, स्विंग अँड मिस, कुठे ना कुठे इन स्विंग चेंडू झाला होता आणि या डाटने धावसंख्या स्थिर आहे अजून धावफलकावर 13. जयगावदेव वडूनगर संघाच्या वतीनं आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेचं जे लाईव्ह टेलिकास्ट आहे प्रिन्स मूवीच्या माध्यमातून केलं जातं आहे ते स्पॉन्सर नक्कीच खेळपट्टीवर उभे असलेले विदेश सुदाम पाटील यांच्याकडून झालेला आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न, इनर एज लागली, मात्र चेंडू मिड विकेटला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? आता मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सोनादेवी टेमघर आणि बंद्रा मारुती काल्हेर संघ. एक गोष्ट लक्षात घ्या, 4 षटकांच्या समाप्तीनंतर हो इथे मात्र पाहतोय आपण की पहिला चेंडू चौथा चेंडू चांगला फटके, मिडलला बॅट घेतलेला आहे. चेंडू मिड विकेट सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी ही धाव पूर्ण. वेलकम मोहनदादा भोईर, आपला हार्दिक स्वागत आहे. लेट पण थेट पोचलेले आहेत. वेलकम दादा. दोन षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेले आहेत 17. खरं तर पहिल्या षटकात चांगली सुरुवात करून दिलेली होती. नित्रंजन पाटीलच्या बॅटमधून जे 2 चौकार आले होते, अपेक्षा वाढली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये शिवाजींनी जी नपितुली गोलंदाजी केली, पहिला डॉट, त्यानंतर सिंगल डॉट, डबल डॉट, त्यानंतर डबल, शिवाजीने जणू साखल दंडाने बांधून ठेवलं आहे फलंदाजांना. 2 षटकं 17 धावा, अजून 2 षटकं शिल्लक आहेत. विदेश पाटील खेळपट्टीवर आहे. येणाऱ्या फलंदाजांमध्ये अजून बरेचसे खेळाडू, बरेचसे फलंदाज असे आहेत ते जे मोठे फटके मारू शकतील. हा फटका जबरदस्त आहे. विदेश पाटीलचा ब्रँडेड शॉट, मात्र
खेळाडू कक्षाच्या अगदी समोर हा झेल सुटलेला जात आहे. खरं तर हवेचा जो रोख आहे तो विरुद्ध दिशेने, ताकद व्यवस्थित होती, टायमिंग पण परफेक्ट होतं, परंतु कुठे ना कुठे हवेचा रोख विरुद्ध दिशेने असल्या कारणाने हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकलेला नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे सरकते विद्येश पाटीलच्या बॅटमधून या 2 धावाल्या. धावसंख्या 19 वर पोहोचली. इथे मात्र काय घडतंय, काही गरज इथे नव्हती. आय थिंक काय चाललंय खेळपट्टीवर. चांगला टच मध्ये होता विद्येश पाटील. आपली स्वतःची विकेट गमवायला खरं तर नको पाहिजे होती, परंतु त्याने स्वतःची विकेट गमावलेली आहे. गणेश बालाराम पाटील धडाकेबाज फलंदाज खेळपट्टीवर येतील. हो, इथे मात्र पाहतोय आपण अगदी बुंध्यात टाकला होता चेंडू. काय करते इथे फलंदाज. चांगल्या धावा बनत असताना विकेट का घालवल्या जात आहेत, हा प्रश्न पडलेला आहे पाठीराख्यांना. चांगलं चाललं होतं. उगाच विकेट विदेशने घालवली, उगाच विकेट राजेशने घालवली. मला वाटतं काही गरज नव्हती. रमेश चांगली गोलंदाजी करतोय, मात्र हा चेंडू सागर पाटील खूप चांगला होता. बुंध्यात टाकला होता अगदी. यॉर्कर चेंडू होता. यॉर्करला क्रिकेटचं कॅन्सर म्हटलं जातं. गणेश मामा तिथे खेळपट्टीवर आहेत आणि गणेश मामांचा एक ॲडव्हान्टेज आहे त्यांच्यासाठी. हवेचा रोग जो आहे तो सध्या पूर्वेकडून पश्चिमेकडे असल्या कारणाने नक्कीच त्यांच्या बॅटमधून चांगले फटके येतील, परंतु त्यांना खेळपट्टीवर वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जरी ते खेळपट्टीवर राहिले ना, तरी छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघासाठी ते चांगलं असेल. ओ, इथे मात्र डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू. खरं तर यशवंत पाटील हा चेंडू बॅटवर जर आला असता तर चांगलं झालं असतं असं प्रेक्षक म्हणतायत. वाईटची एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 20 लागलेली आहे. हा चांगला फटका आहे, मिडल ऑफ बॅट. अगदी व्ही शेप मध्ये चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये टाकलेले. सिंगल त्यानंतर डबल. खूप चांगलं टेम्परामेंट आहे या फलंदाजाकडे. गणेश पाटील आपणास षटकारासाठी जितेंद्र धुमाल यांच्याकडून 201 रुपये, 100 रुपये काय लावायचे. भांज्याकडून मामाला इथे बक्षीस. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. वेलकम महेश दादा काबूकर. ओ, इथे बघा, इथे मी म्हटलं होतं अगोदरच की हवेचा रोग जो आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे. हा चेंडू जर बॅटवर आला असता तर नक्कीच नेवालीत गेला असता, परंतु कुठे ना कुठे जर बघितलं तर चेंडूवरची नजर ही खूप महत्त्वाची असते. वेलकम महेश काबूकर. विक्रम स्मृती वडूनगर संघाने चाचणी स्पर्धेवर आपली छाप पाडलेले, नाव कोरलेलं आहे. फुल टॉस चेंडू, प्लेसमेंट बरोबर नाहीये. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न. ओ माय गॉड, आता इथे काय घडलंय. गणेश पाटीलला खरंच गरज होती का त्याची. पंच निर्णय कळवतील. खेळाडूने कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही करायचा. पाय संघ कुठलाही आर्ग्युमेंट करू नका आपण. पाय संघ
कुठलाही आर्ग्युमेंट करू नका. चला, जो विकेट दिलेला आहे तो घ्यायचा आहे. बंद्र्या मारुती काल्हेर आणि सोनादेवी टेमगर दोन्ही संघाचे कॅप्टन, जर आपण वेळेवर हजर नसाल सामना 3 षटकांचा खेळवण्यात येईल. बंद्र्या मारुती काल्हेर आणि सोनादेवी टेमगर दोन्ही संघाचे कॅप्टन, आपणास एक महत्त्वाची सूचना. आपण जर वेळेवर उपस्थित नसाल सामना 3 षटकांचा खेळवण्यात येईल. सध्या 3 षटकं पूर्ण होत आहेत. 4थं षटक मार्गस्थ राहील आणि आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉससाठी यायचे. केशव गोलंदाजीसाठी येतोय. जैनसाठी जैन एक चांगला फटका मारलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. गणेश स्वतः क्रीजवर आहे. धावसंख्या सागर किती झालेली आहे? 24 धावसंख्या. इथून जर 15 धावा आल्या ना सागर, तर नक्कीच एक चांगली धावसंख्या छत्रपती शिवाजी महाराज वडोनगर संघाची होऊ शकते. आणि 15 धावा कराव्याच लागतील, कारण तुमच्या स्वतःच्या खेळपट्टीवर जिथे तुमची प्रॅक्टिस आहे, मैदानाची तुम्हाला खडानखडा माहीत आहे, त्या खेळपट्टीवर एक चांगलं आव्हान जरी लिमिटेड असलं मात्र एक समाधानकारक आव्हान तुम्हाला उभारावंच लागेल. समोर संघ आहे कानाई पाये. जबरदस्त परफॉर्मन्स या संघाचा नेहमीच आपण पाहतोय, मात्र ही लढत कोण जिंकेल हा प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय, सॉरी ओव्हर द विकेट. ओ चांगला फटका आहे, मिडल ऑफ बॅट घेतलेला आहे. इथे चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय आणि तिसऱ्या प्रयत्नात झेल घेतला जातोय. दुर्दैव म्हणावं लागेल गणेश पाटीलचं, कारण फटका चांगला होता, ताकद ही चांगली होती. तिसऱ्या प्रयत्नात झेल बाद. पारितोषिक नक्कीच विक्रमस्मृती वडोनगर संघ इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. शुभेच्छा असतील महेश दादा काबूकर आपल्या संघासाठी. 40+चे 4 संघ वडोनगर गावामध्ये खेळत आहेत. त्यापैकी एका संघाने चाचणी स्पर्धेवर, विक्रमस्मृती वडोनगर संघाने चाचणी स्पर्धेवर मोहर उठवलेली. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. केशव गोलंदाजीसाठी येतोय. धावसंख्या धावफलकावर 24 झालेले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. खरं तर कानाईपाई संघाच्या सर्वच गोलंदाजांनी. शॉर्ट पे चेंडू बॅकफुटला गेले फलंदाज, कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलेले, सिंगल आली, डबलचा प्रयत्न होईल. जहीनची रनिंग बिटवीन द विकेट बघा, अगदी खाली मान घातली त्याने आणि त्यानंतर फक्त 2 धावा पूर्ण करायचे आहेत हे लक्ष त्याने समोर ठेवलं आणि 2 धावा पूर्ण. 26 धावा 3 चेंडूमध्ये 1 मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. गणेश पाटील खरं तर इन टचमध्ये होता. देश पाटील चांगली फलंदाजी करत होता. नेत्रंजन पाटीलने चांगली फलंदाजी केली. इथे मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह, ओ हो थेट यष्ट्यांवर फेक आणि जैन चौगुलेची खेळी संपुष्टात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. खरं तर सुरुवात खूप चांगली झाली होती. पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर आपण बघतोय धावफलकावर फक्त 26 धावा, म्हणजे 14 धावा आतापर्यंत
3 षटकामध्ये हा चांगला फटका आहे, परंतु चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. आणखी एक फलंदाज बाद. तर यानंतर दुसरा सामना सोनादेवी टेमगर आणि बंदऱ्या मारुती काल्हेर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, आपण एक हा शेवटचा चेंडू पडताच टॉस बॉक्समध्ये यायचा आहे. जर नाणेफेक झाली नाही तर दोन्ही संघांना एक षटक कमी खेळवला जाईल, याची नोंद घ्या. वेलकम राहुल चौगुले, आपलं हार्दिक स्वागत आहे. आईदेवी वडुनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू विलास काबूकर अगदी शेवटच्या क्षणी खेळपट्टीवर आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावपलकावर 27 लागलेली आहे, 27. वेलकम राहुल चौगुले. तसेच वेलकम राहुल चौगुले, हिम्मत चौगुले. तर आपण बघता 2024चा थरारा जय गावदेव चषक नवीन 40+ आजचा सुपर डुप्पर रविवार ना. आज शेवटचा दिवस. सांचे 5 वाजेपर्यंत समजेल आपल्याला या चषकावर कोण नाव कोरेल. आमचं ते लागले दिव. आता आमचं अजून एक चालू आहे छत्रपती वडुनगर, बघू नक्कीच. सोनादेवी टेमगर ना बंदऱ्या मारुती काल्हेर दोन्ही संघांचा कर्णधारापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर या नाणेफेक करून घ्या, नाहीतर 3 ओव्हरांचा सामना खेळायला लागेल. आज फायनल दिवस आहे ना. सगळ्यांना विनंती असेल की कोणालाच वेळेच्या बाबतीत सूट दिली जाणार नाही. तर वेलकम मोहन भोईर दादा. हॅलो, सर्वांना सस्नेह नमस्कार मित्र. स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधून पहिली लढत आपण 2 दिग्गज संघामधून एका बाजूला या मैदानामधून छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर संघ इन ॲक्शनमध्ये पाहतोय. ते अगेन्स्ट कानाईपाय. दोन्ही संघ एकाच पंचक्रोशीचे आहेत. 2 संघामधून नाणेफेक झाली होती. नाणेफेकीचा कॉल लागला पायी संघाच्या बाजूने, ज्याने प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण. मात्र प्रथम फलंदाजीकडे साजेशी कामगिरी घरच्या मैदानामधून करता आली नाही. छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर संघाला धावा झाल्या फक्त आणि फक्त 27 आणि जे टार्गेट आहे ते फक्त आणि फक्त 28 धावांचं. एक लो स्कोरिंगचा सामना सकाळच्या सत्रामधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज खऱ्या अर्थाने ऑर्गन्स कमिटी मला देखील या स्पर्धेमधून समालोचन करण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. प्रत्येक सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी, कुठल्या शुभ कार्याला सुरुवात होण्यापूर्वी आपण गणपती बाप्पाचं पूजन करतो. आज देखील मी या स्पर्धेला प्रारंभ करण्यापूर्वी गणपती बाप्पाचं स्तवन पूजन करतोय. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा, कलेचा आणि विद्येचा देवता, 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती श्री गणराज. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात खऱ्या अर्थानं आपण गणपती बाप्पाच्या पूजेने करतोय आणि आज देखील या स्पर्धेला प्रारंभ होतोय, सुरुवात होते. तत्पूर्वी गणपती बाप्पाचं केलं जातं विशेष पूजन स्तवन. त्याचबरोबर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा त्रिवार मुजरा असेल. त्याचबरोबर आगरी आणि कोळी समाजाचं कुळदैवत खंडोबा राया यांना देखील साष्टांग नमस्कार.
घरच्या मैदानामधून खऱ्या अर्थानं साजेशी कामगिरी करता आली नाही. छत्रपती शिवाजी वडनगर या संघाला फक्त धावा केल्या 27 विजेचे एक मापक लक्ष्य उराशी बाळगताना सलामी जोडी कानाई पाया संघाची बोला ओके ओके. तर आपण जाऊया व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ या संघाचे खऱ्या एक नामांकित क्रिकेटर, सुप्रसिद्ध क्रिकेटर आणि या गावचे एक सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य महेशजी काबूकर, एक भिवंडीतील खऱ्या अर्थानं फार मोठं नाव आहे क्रिकेटमधून ज्यांचं, महेशजी काबूकर यांना सन्मानित आज या संस्कार मंचावर केलं जातं विशेष स्वागत. आणि आणि पहिला चेंडू पेस करताना थोडंसं ऑनसाईडला खेळण्यापर्यंत प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. हलकासा प्रश्न पंचांना विचारला गेला, मात्र पंच देखील संमत नव्हतं. खऱ्या अर्थानं अपिलामध्ये जल्लोष जास्त आणि विश्वास फार कमी होता. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज विशाल काबूकर, विलास काबूकर सॉरी बंधू आहेत त्यांचे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं संघाच्या वतीने पहिले श्रेय करताना गोलंदाज विलास बोला ओके 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 ओके. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही दानशूर दात्यांनी आम्हाला फार मोलाचं सहकार्य केलं. त्या दानशूर दात्यामध्ये आम्ही आवर्जून नाव घेतोय आमचे भाऊजी सन्माननीय प्रेमनाथजी पाटील यांचं. खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आम्हाला या टॉसबॉक्सची व्यवस्था झालेली आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग हिट, मोठा फटका मारण्याचा मानस, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज आला. फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थानं चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. आवाज रिपीट कसा होता इकडनं? नाही 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 असा रिटेल हा का? फटका मारण्यासाठी खरं सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणे देखील फार गरजेचं असतं. थोडासा अंदाजमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर मात्र एक धाव घेण्याची संधी झाली आणि एका धावेने संघाचा श्रीगणेशा झाला. धावसंख्या होती ती बिनबाद एक विजेचं एक मापक लक्ष आहे. फक्त आणि फक्त 28 धावांचं 24 चेंडू आणि 28 धावांचं छोटंसं समीकरण उराशी बाळगताना सलामी जोडी मैदानामधून आपण पाहतो दिनेश आणि अजय. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच या. सोनादेवी टेमगर विपक्ष बंद्र्यामूर्ती काल्लेर. सोनादेवी टेमगर आणि बंद्र्यामूर्ती काल्लेर जो संघ उशिरा रिपोर्ट करील त्या संघाला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. अतिशय चांगली सुरुवात करताना छत्रपती शिवाजी वडनगर संघाच्या बाजूने सलामी गोलंदाज विलास काबूकर. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिला षटक करताना गोलंदाज विलास. चला थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. ऑन साईडने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न निश्चित झाला होता. चेंडू ऑन साईडला येतो. एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावणी संघाची धावसंख्या बिनबाद 2 वर पोहोचली. सोनादेवी टेमगर
विपक्ष विलास रायटम राऊंडचा मारा करतो. या ठिकाणी मात्र लेगस्टमचा थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटचा इशारा करतात. चुकीची फेक झाली होती. थोडासा दिशाहीन चेंडू. बांद्र्यामूर्ती काल्लेर विरुद्ध सोनादेवी टेमगर या दोन दिग्गज संघामधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. या चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. खऱ्या हाताने चेंडूची लाईन जबरदस्त रीड केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट. अप्रतिम आणि उत्कृष्ट फटका मारण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात सर्वात महत्त्वाचं असतात तुमचं बदल आलित्य. चेंडूची लाईन लवकर रीड केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला आणि चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार. फलंदाज दिनेशाच्या बॅटमधून येतोय. आजच्या स्पर्धेतील पहिला थोडासा मिसटाईम स्ट्रोक आपण निश्चित पाहिला होता. चेंडू मिडॉपला होता. गोलंदाजाचा प्रयत्न आपण पाहिलेत. चला बांद्र्यामूर्ती काल्लेर संघाचा कॅप्टन आपण लगेच प्रथम या स्पर्धेची लिगली नोंदणी करा आणि टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. ओर क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 10. बिनबाद आणि जिंदाबाद दादा धाव फलकावर आपण पाहिल्या. सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाही आहे. विजयासाठी एक मापक लक्ष आहे. फक्त आणि फक्त 28 धावांचं ओर क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद अशी चांगली सुरुवात करताना संघ आपण पाहिला. कानी पाय शिवाजी यांचा हा संघ खऱ्या अर्थानं शिवाजीच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमध्ये हा संघ देखील अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करतोय आणि सर्वात महत्त्वाचा हा संघ अतिशय डिसिप्लिन आहे. अतिशय शिस्तबद्ध आहे. मिसटाईम स्ट्रोक या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. राजेश पाटील एसटी रक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही. चेंडू होतो धरणीला दान. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नेत्रांजन. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन चला आपण या. बांद्र्यामूर्ती काल्लेर विरुद्ध सोनादेवी टेमगर. जो संघ या ठिकाणी उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. पॅनल्टीचा सामना करावा लागेल. पॅनल्टीचं स्वरूप काय असेल ते आम्ही सांगू शकत नाहीये. कदाचित तुमच्या ओव्हर कमी केल्या जातील. जरा हलकाच लावला असतात की नाच झाला असता. रात्री जुगार आला का सकाळची बगल महाराज अशी गत. नेक्स्ट बॅट्समन शिवाजी. चला बांद्र्यामूर्ती काल्लेर विपक्ष टेमगर दोन्ही संघाचे कॅप्टन या. जर संघ आपण या ठिकाणी वेळेवर उपस्थित झाला नाही तर कदाचित तुमचा सामना कमी ओव्हरचा केला जाईल याची नोंद घ्या.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो, मारुती पंचांना क्रॉस करतो, राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज डावखुरा फलंदाज स्ट्राईक रोटेट करतोय दिनेश, ज्याच्या बॅटमध्ये देखील चांगला सुरेख सुंदर धाबा आपण पाहिल्यात आतापर्यंत. नेत्रांजन अतिशय चांगला फटका ऑन साईडचा सचतोय, चेंडू जातो वायडिशी लॉंगाला, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जात नाही, फक्त मिळते एक धाव. एका धावाने सगळ्या धावसंख्येकडे पुढे सरकते, धावसंख्या होते ती 13. विजयाचं एक मापक लक्ष आहे, फक्त आणि फक्त 28 धावांचा एक लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतो. मात्र मित्र कधी कधी लो स्कोरिंगचे सामने देखील अतिशय रंगतदार आणि चुरशीचे होत असतात. काल अंतिम सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ज्वाली कामतगर विपक्ष गावदेवी पूर्णा, शेवटच्या ओव्हरमधून असं वाटतं की ज्वाली कामतगर संघ विजय संपादित करेल. मात्र अंतिम क्षणी गोलंदाज मनोज याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. काय कमालीची गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिली आणि सिकस दिली त्या ठिकाणी ज्वाली कामतगर संघाला. कालच्या स्पर्धेचा विजेता संघ आपण पाहिला. ऑनसाईडचा हा फटका फक्त आणि फक्त हलक्याच बॅटने चेंडूला थोडीशी दिशा दिली जाते, चेंडू येतो मिड विकेटला, एक धाव घेण्याची संधी झाली. खऱ्या अर्थानं बघा तुमच्याकडे बॅलन्स फार कमी आहे आणि अशा पद्धतीने आपण धावा देऊ शकत नाहीयेत. बांद्र्यामध्ये काल्हेर संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच सोनादेवी टेंबर संघाचा कॅप्टन आपण देखील या. सध्या रँकिंग नंबर 1चा संघ समजला जातोय. तालुका क्रिकेटमधून सध्या जर आपण 3 संघांचं वर्णन केलं तर अतिशय उत्तम दर्जाचे 3 संघ आहेत. स्वराज्य कशेळी, व्हेरी नाईस स्ट्रोक फॉर ए वंडरफुल स्ट्रोक. खऱ्या अर्थाने चेंडू आणि बॅटमध्ये जेव्हा संपर्क झाला तेव्हा एक मोहर लागली होती मोठ्या पटक्यासाठी. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. या 7 धावांनी संघात धावसंख्या साली पुढे सरकते. वेलकम दत्ताजी, सिनियर 40 प्लस संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातो, एक धाव कंप्लीट झाली, धावसंख्या 23. विजयापासून फक्त आणि फक्त 5 धावा दूर आहे. आज खऱ्या आता काही पायी संघाचं मी कौतुक आपल्या घरच्या मैदानामधून कुठंतरी छत्रपती शिवाजी वडूनगर संघाला सिकस देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. किती राहिले? 5 राहिले ना, 23 झाले ना, 12 मध्ये 5 अजून बॉल बाकी. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. जवळजवळ या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करणारा संघ आपण पाहतोय कानाई पाय शिवाजी भोरे यांचा संघ आहे. आज खऱ्या अर्थानं घरच्या मैदानामधून साजेची कामगिरी पहिल्या सामन्यामधून करता आली नाही छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर या संघाला. बांद्र्यामध्ये काल्हेर संघ या ठिकाणी दाखल झालेले. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच सोनादेवी टेंबर संघाचा कॅप्टन आपण देखील या. सचिन पवार, अल्पेश चौधरी, दामू अण्णा, चला तिघांपैकी कोणीतरी या. येणारे 12 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. गोलंदाज सागर, वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं. बॅक टू बॉलर मारा. आपल्या फाळून चेंडूला कलेक्ट करताना चेंडू जातोय मिड ऑफला.
एक धाव कंप्लीट. विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. जवळजवळ या सामन्यामधून खऱ्या अर्थानं आपलं विजय संपादित करण्याच्या मार्गावर संघ आपण पाहतोय कानाई पाय, कारण की येणारे चेंडू 11 असेल आणि विजयापासून फक्त 4 धावा दूर आहे. आता बघा कुठल्या मोठ्या पटक्यांची गरज देखील नाही आहे. कानाई पाय संघाला फक्त आणि फक्त चेंडूला थोडंसं रोटेट करायचं आहे. मला वाटतं फलंदाज या ठिकाणी लेग बिफोर या सर्वपणे फलंदाज बाद आहे. वेलकम विशालजी पाटील, ग्रामपंचायत वडवणूकरचे माजी सदस्य, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वडगर ग्रामपंचायतचे माजी सदस्य सन्माननीय विशालजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले या स्पर्धेमध्ये. नवगर वरगर बरा का नवगर बरा, घरची बेको बरा तर सगळा बरा. नेक्स्ट बॅट्समन येतोय चांगदेव. विजयापासून फक्त 4 धावा दूर आहे. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न, यास अति घाई आणि संकटात नाहीये. वेलकम सोनादेवी टेंबर संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम युवराज चौधरी, संघाचे कुल कॅप्टन, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज कोणी ट्रॉफिकचा बाणा सांगू नको, आज संडे आहे. नेक्स्ट बॅट्समन केशव. आता मात्र विजयासाठी 4 धावा असताना कसरत करावी लागते का नाही पाहिजे संघाला, कारण 2 फलंदाज या ठिकाणी बॅक टू बॅक बाद झालेले आहेत. नेक्स्ट बॅट्समन येतो केशव. गोलंदाज सागरेचं मी कौतुक करेन, आतापर्यंत 3 चेंडूंची फेक केली, धाव फक्त दिली 1. उर्वरित 9 चेंडूचा खेळ बाकी. विजयापासून 4 धावा दूर आहे कानाई पाये संघ. या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षक, यास ॲपार्ट्स उत्तम होता. प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित आपण पाहिली होती, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. झेल सुट्टो जीवदान मिळतं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद, चेंडू होतो धरणीला दान. आणि याच दरम्यान 2 धावा काढण्याची संधी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 पुढे सगळे धावसंख्या होते. आता विजयापासून फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहेत. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पटका, चेंडू जाईल 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 आउट ऑफ पार्क. सामना फिनिश. धन्यवाद तुझे. तर या संपूर्ण चषकासाठी आम्हाला ज्यांनी लाईव्हची व्यवस्था करून दिली, सर्वांचे लाडके विद्यापती वडवणूकर गावचे, तसेच क्रिकेटवर ज्यांचं अपार प्रेम आहे, विद्येश सुदाम पाटील, आपल्याला विनंती आहे. तसेच संदेश दत्ता पाटील, आपणास विनंती असेल आपण संकेत दत्ता पाटील, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तसेच विलास काबूकर, गणेश रमेश पाटील. तर चालू मॅचचा मॅन ऑफ द मॅच, 2 विकेट 8 धावा केशव. तर या मॅन ऑफ द मॅच घ्यायचे. तर नेक्स्ट मॅच सोनादेवी टेमगर आणि बंदरामध्ये कॉलेर
दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्सवर यायचंय. दोन्ही संघांना नक्कीच पॅनलाइज केलेलं आहे कमिटीने. आज शेवटचा दिवस आहे, कृपया सहकार्य करा. चला विद्येश सुदाम पाटील तसेच संदेश दत्तात्रय पाटील, संकेत दत्तात्रय पाटील, आपणास विनंती आहे आयोजकाकडून आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच केशव, मी महेश काबूकर यांना विनंती करेन की आपल्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. तर नवीन 40+ असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर जोशी साहेब यांच्याकडून हा आम्हाला ट्रॉफी प्रदान झालेले आहे. चला बंदरामध्ये काल्लेर आणि सोनेर टेमगर, प्लीज एखाद्या सामन्यामुळे पूर्ण दिवसाला एक खूप उशीर होतो. शेवटचा दिवस आहे, आपल्याला विनंती आहे चालू सामना हा 3 षटकांचा असेल. आपण 2 मिनिटात टॉस बॉक्सवर आले नाही तर नक्कीच 2 षटकांचा सामना खेळवला जाईल. कमिटीचा निर्णय झालेला आहे, चालू सामना हा 3 षटकांचा असेल आणि 2 मिनिटात जर नाणेफेक झाली नाही तर नक्कीच 2 षटकांचा खेळवला जाईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण आपली ऑफिशियल नोंद करून घ्यायची आहे आणि टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर आपण बघत आहोत